PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, डॉक्टर घैसासांना IMMAचा पाठिंबा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण आलं असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर घैसास तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार नाहीत असं म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर घैसासांना पाठिंबा दर्शवला आहे। मात्र ही बाब खेदजनक असून डॉक्टर घैसास प्रमाणे IMAला रोषाला सामोरं जावं लागणार आहे असं म्हणत भाजपचे आमदार अमित गोरखेने IMAचे अध्यक्ष संतोष कदमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मुळात कदमांनी या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने संबंध डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो असं आमदार गोरखे म्हणाले। दुसरीकडे चौथा अहवाल रात्री मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून 2-3 दिवसात तनिषा भिसेंना न्याय मिळेल असा विश्वासही आमदार गोरखेंनी व्यक्त केला आहे। मलाही रात्री उशिरा माहिती मिळाली की हा अहवाल रात्री उशिरा सबमिट झालाय। मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की दिरंगाई नको, लवकरात लवकर अहवाल पाहिजे। काल रुपालाताई चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली, त्यातही त्यांनी सांगितलं की दिरंगाई होणार नाही। माझ्या माहितीनुसार हा अहवाल रात्री तो सबमिट झालाय आणि येणाऱ्या काही दिवसातच, म्हणजे मला वाटतं उद्या परवाच त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय, कारवाई आम्हाला अपेक्षित आहे। एकीकडे हे तुम्ही कारवाई अपेक्षित आहे म्हणताय, दुसरीकडे IMA आता संघटना स्वतः घैसासांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहे। त्या पद्धतीने वक्तव्य आलेलं संतोष कदमांचं IMAचे जे अध्यक्ष आहेत त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय या संदर्भात मागणी करताय? मी सकाळी सोशल मीडियाद्वारे एका चॅनललाच कदमांचं वक्तव्य पाहिलं आणि मला तर आश्चर्य वाटलं की डॉक्टर कदम एवढं सरळ खोटं बोलत आहेत आणि डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे। कारण त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर घैसास यांनी त्या ठिकाणी इस्टिमेट दिलं, पण 10 लाख रुपये डिपॉझिटची पावती त्यांनी दिलेली आहे। हे कदमांनी नीट डिपॉझिटची पावती बघावी। त्यांचं असं म्हणणं की घैसासांची चूक नाही, केळकरांची चूक आहे असं कोण म्हणतंय? कदम म्हणतात। याच्यावरही ॲनालिसिस होणं गरजेचं आहे। दुसरं, त्यांनी त्या गर्भवती मातेला जी खऱ्या अर्थानं यांच्या चुकीमुळे स्वर्गवासी झाली आहे तिला बदनाम करण्याचं काम कदम साहेब आपण केले ते थांबवावं। आपण डॉक्टर आहात, आपला अभ्यास या विषयातला असला पाहिजे। कारण आपण म्हणताय की त्यांना कॅन्सर होता, केमोथेरपी झाली, त्याचबरोबर रेडिओथेरपी झाली, पण अशा थेरपीमध्ये 8 महिन्याचं बाळंतपण राहू शकते का? आपण विचार करायला पाहिजे। आणि अशी कसलीही थेरपी त्या ठिकाणी झालेली नाही हे अहवालात स्पष्ट होईल। मी मुद्दामून काही गोष्टी लिहून आणल्या, त्याच्यानुसार 4/4/2024 घैसासांना ज्यावेळेस आमचं पेशंट भेटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडं आपण IVFची ट्रीटमेंट करा। आणि ज्यावेळेस आमचं पेशंट मानसी घैसासांकडे गेले त्यांना तिथं परिपूर्ण वाटलं नाही, म्हणून त्या इंदिरा IVFला गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष ट्रीटमेंट हे घैसास करत होते। त्यांना माहिती होतं की ही प्रेग्नंट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 2 एप्रिलला त्यांनी अपॉइंटमेंट घैसासांनी त्यांना दिली होती। 15 मार्च 2025ला त्यांनी घैसासांची भेट घेतली आणि भेटी दरम्यान त्यांना कळलं की ही ट्रीटमेंट आहे ही इंदिरा IVFला घेतली आहे, त्या मानसी घैसासांकडे घेतली नाही। आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं पूर्वगृह दूषित त्यांनी त्या ठिकाणी 20 लाख मागितले, नंतर 10 लाख सांगितले आणि डिपॉझिटही लिहून दिलं। हा सगळा इतिहास आहे। मला असं वाटतं, मी मागेही म्हटलं, जर आपण सुशांत भिसे आणि घैसास यांचे जर आपण फोन रेकॉर्डिंग जर खऱ्या अर्थानं चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी होईल। आणि या ठिकाणी पेशंटला कुठल्याही प्रकारचं केमो असेल, रेडिओ असेल ही झालेली नसताना आपण आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कदम साहेब एका मातेवर जे आरोप करतायत ते आरोप करत असताना आपण विचार केला पाहिजे। आपल्याही घरात मुलगी आहे, आपल्या घरातही बायको आहे, अशा प्रकारचे आरोप आपण करता कामा नये। मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।